नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा. आजची बातमी. नमस्कार. ओढ नदी आणि भीमा नदी तीरावरील सर्व गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन कराल, कारण गेल्या 2-3 दिवसापासून पुणे परिसर आणि धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे आणि हा वाढलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्याचबरोबर डिंबे धरण असेल, वडद असेल, इथनं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मुळा, मुठा, भामा आसखेड इथनंही पाणी वाढलेलं आहे. त्याच्यामुळे घोड नदीला अनेक वर्षानंतर 40,000 क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काष्टी आणि परिसरामध्ये पुराची स्थिती निर्माण झालेली आहे. माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, आपण सर्वजण सतर्क राहा. त्याचबरोबर हा घोडचं पाणी ज्यावेळेस खाली संगमातनं भीमेमध्ये दाखल होईल त्यावेळेस भीमा नदीच्या काठच्या गावांना सुद्धा पुराची भीती निर्माण झालेली आहे. आपण सर्वजणांनी सतर्क राहा. प्रशासन, आम्ही सर्वजण आपल्या मदतीसाठी तत्पर आहोत. आपण घाबरून जाऊ नका, फक्त सतर्क राहा.